प्रवास माझा अजून संपला नाही. आता पुढची भटकंती माझी वाईकडे होती आणि तिथे मला राहण्याची सोय होईल हेही मला माहीत नाही. पण चला बघू वाई दर्शन. तर जय शिवराय मित्रांनो, साताऱ्यातील पहिल्या दिवशी सकाळी कास पठाराचे दर्शन घेतले. दुपारी पाटेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन मी निघालो वाई नगरीकडे. रात्रीच्या अंधारात गडद होता आणि सातारा बस डेपो वर आलो आणि वाईला जाणाऱ्या बसेची चौकशी केली. समजले की साताऱ्यातून वाईला जाणाऱ्या दर 1 तासाला बस उपलब्ध आहे. वाई हे साताऱ्यापासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे. साधारण 1 तासाचा प्रवास झाला आणि वाई बस डेपोत उतरलो आणि पहिल्यांदाच दर्शनासाठी निघालो वाईतील प्रसिद्ध महागणपतीच्या दर्शनासाठी. गुगल मॅपच्या सहाय्याने 600 मीटर अंतरावर हे मंदिर होते. शेवटी मंदिर हे दिसू लागले आणि रात्रीची वाहणारी ही कृष्णा नदी पाहून मन शांत झाले. मंदिरात पोचलो आणि भल्या मोठ्या या बाप्पाचे दर्शन घेताना मन भारावून गेलं. याच गणपतीला ढोल्या गणपती असेही म्हणतात. दर्शन झाल्यानंतर पुजाऱ्यांना राहण्यास विचारले. त्यांनी सांगितले की मंदिराच्या बाजूला भक्त निवास आहे. मंदिराबाहेर पडलो आणि समोरच दुसरे मंदिर पाहायला मिळाले, काशी विश्वेश्वराचे. तिथे दर्शन घेऊन गुरुजींनी सांगितलेल्या भक्त निवासाकडे गेलो. चौकशी केली आणि 500 रुपयामध्ये मला एक सुंदर अशी रूम भेटली. थोडा फ्रेश झालो आणि तिथल्या दादाने विचारले जेवणाची सोय करायची आहे का. त्यांच्या ओळखीने त्यांनी मला स्वतःच्या बाईकवर बसून रात्रीच्या सुंदर वाई नगरी फिरवली आणि एका खानावळीत जेवायला नेले. फक्त 90 रुपये स्वादिष्ट थाळी. जेवण करून परत रूमवर आलो आणि रात्रीची विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा महागणपती आणि काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले, कारण रात्री अंधारात त्या सौंदर्याचे पूर्ण अनुभव घेता आला नाही. त्यानंतर तिसरे मंदिर म्हणजे कृष्णाबाई मंदिर, याचे दर्शन घेऊन कृष्णा नदीच्या काठावर शांतपणे बसलो. तिथे थोडी वेळ विश्रांती करून त्या नदीच्या काठावरील छोटी मोठी महादेव मंदिराचे दर्शन घेतले आणि पुढचा टप्पा घातला, तो म्हणजे वाईतील ऐतिहासिक अशी रहस्यमय स्थळांकडे. म्हणजेच मेनवली मधील काही ठिकाणे आहेत, ते मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये दाखवणार आहे. तोपर्यंत माझ्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.